चला. शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. आता आपल्याला आज थोडंसं डिस्कस करायचं आहे, की ध्यानाचे फायदे. कारण बरेच नवीन जण आहेत. मग काही वेळेला चर्चा होते, काही वेळेला डिस्टर्ब होतात बरेच जण. ग्रुपवर काय चाललंय, हे जुने लोकं काय, आम्हाला तर काही हे दिसत नाही, आम्हाला काही अनुभवण्यात येत नाही. गौरी मॅडम म्यूट करा. तर हे सगळं होऊ नये म्हणून मी सांगायचं ठरवलं, की काय आहे इथे 4थ्या-5व्यांदा ह्या चक्राध्यान करणारे आहेत आणि काही नवीनच आहेत. मग ध्यान काय आहे? तर ध्यान म्हणजे काही न करणं. काहीच करायचं नाहीये. ते ध्यान. पण आपण काही ध्यानाचे टेक्निक्स आहेत. काही ध्यानाची तयारी करून घेणारे टेक्निक्स आहेत. आता आपल्याला काही संन्याशासारखं, आपल्याला काही वैराग्य फक्त नकोय. आपण संसारी माणसं आहोत. मग संसारातले बरेच फायदे, सगळे फायदे आपल्याला जर मिळवता आले, तर काय हरकत आहे? म्हणजे माझी फिलॉसॉफी अशी आधी आहे, की भोगूनच आपण विरक्त लवकर होऊ शकतो. भोगूनच लवकर विरक्त होऊ शकतो. मग समजा एक उदाहरण घेऊ पैसा. मग पैसा नकोसं मला केव्हा वाटेल? किंवा मला पैसा हवा, हवा ही इच्छा माझी केव्हा बंद होईल? जर मी तो भोगलाय तर. जर मला त्याची अत्यंत गरज आहे आणि मला तुटवडा आहे, दुःख आहेत, तर मी कसं काही वैराग्य आणणार? आणू शकते. ध्यानाने सगळं काही साध्य होतं. वाटेल त्या चांगल्या गोष्टी ध्यानाने घडतात. पहिली आपली विचारसरणीच बदलायला लागते. पण मग हा लाँग ड्युरेशन पाथ. मग आपल्याला लवकर जर सर्व सुख मिळत, मिळत, मिळत आपलं आध्यात्मिक उन्नती झाली तर हवंय. म्हणून या फिलॉसॉफीनी आपण चालतो. म्हणजे मी तरी चालते. आणि खूप प्रॅक्टिकॅलिटी. मूलाधार चक्र प्रॅक्टिकॅलिटी शिकवतं. हेच की व्यावहारिकता शिकवतं. अगदी भले नाही, 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 नाही. ध्यान म्हणजे कसलं हे इच्छा? ध्यान म्हणजे विच्छा? काही हसतात लोकं. अरे ध्यान काय कशासाठी करायचं असतं? असे हसतात लोक. हसू देत. आपण प्रॅक्टिकल राहायचं. मूलाधार चक्र हे शिकवतं. प्रॅक्टिकल जीवनात प्रॅक्टिकल पाहिजे. पैसा नको मला, सुख नको, रिलेशनशिप नको, मग संन्यास घ्या. मग कशाला संसारात आलाय? इथे कोणी संन्यासी आहे काय? मग तो आपला मार्ग नव्हे. आपला मार्ग संसारात राहून आपली सर्वांगीण उन्नती. विहंगमचं ब्रीद वाक्य काय आहे? इक्स्टसी, बॉडी, माइंड, सोल, स्पिरिट. इक्स्टसी ही आध्यात्मिक टर्म आहे. म्हणजे एकरूपता, एक होणे, वननेस जे म्हणतो आपण ते. म्हणजे आपण जेव्हा ध्यान करतो, आपलं उच्च ध्येय असतं मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? तर ब्रह्मांडात विलीन होऊन जाणं. ब्रह्मांड बनून राहणे. अहम ब्रह्मास्मी. हे अनुभवणं म्हणजे सेल्फ रिअलायझेशन. की मी म्हणजेच ब्रह्मांड, ब्रह्मन आहे. ब्रह्मतत्व आहे मी. मी चेतना आहे. हे सेल्फ रिअलायझेशन अल्टिमेट लास्ट स्टेज. आपण ते आधीपासूनच म्हणतो, जाणून घेतो, तसेच वागतो. म्हणून तर आपण अहम ब्रह्मास्मी ही आपली जी क्रिएटिव्ह पॉवर आहे, ती जागृत करतो. आपण दुसऱ्या गोष्टींवर फोकस ठेवत नाही. आपण आपल्या स्वतःतल्या शक्तीवर फोकस ठेवतो. ती जागृत करतो. मग ही जागृत करून सगळं काही आपण मिळवतो. म्हणून आपलं ध्यान थोडं आपण उद्देश सगळे ठेवलेत. आपल्याला जे हवे ते. ज्याला जे हवे. जे वांछेल ते लाहो. मग ध्यानाचे प्रकार जे आहेत ते असेच डिझाइन केलेले आहेत. आणि हे माझ्या अनुभवावर डिझाइन केलेले आहेत. कुठं थेरॉटिकली, कुठे पुस्तक वाचून केलं तर मी सांगते हे पुस्तकातलं आहे. आणि आत्तापर्यंत जे काही पहिला कोर्स आपला लॉन्च झाला, आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र आणि जे काही प्रिन्सिपल्स बेस शिकवला सगळ्यांना, काउन्सिलिंगमधनं वन टू वन सगळं. हे सगळं इतर सगळ्या पुस्तक जसे आम्ही वाचत गेलो, तसं हे सगळं जाणून दिसतंच आपल्याला, पुस्तकांमध्येच दिसतं. म्हणजे आम्ही आधी ते अप्लाय केलं स्वतःवर. आधी आम्ही चर्चा केली आणि मग पुस्तकातनं आम्हाला साक्ष मिळत गेली. वाटेल त्या पुस्तकातनं. वेदांताच्या पुस्तकातनं तेच मिळालं, दत्त गुरुचरित्रामृतातनं तेच मिळालं.
सगळ्या पुराणातनं बरेचसं तेच मिळालं. इतकं सुंदर आपला प्रवास चाललेला आहे ऊर्जेमुळे. गाईडिंग ऊर्जा, सपोर्टिंग ऊर्जा. एझोटेरिक सपोर्ट खाली पिरॅमिड बांधलेले आहेत. एझोटेरिक सपोर्ट म्हणजे गूढ सपोर्ट. त्याच्या खाली आत्ता जे काही आहेत पिरॅमिड सगळेच म्हणा आधीचे पण आत्ताचे सुद्धा ते आलेले आहेत. तो सपोर्ट आपल्याला खूप सुंदर मिळालेला आहे. आणि त्याच्या गाईडन्सने आपण सुंदर मार्गक्रमण करत आहोत. तर ध्यानाचं वेगळं-वेगळं आपल्याकडं सगळं आहे. शास्त्र शुद्ध आहे. सर्व सुख मिळणारं आहे. मग हे ध्यान कसं आहे? तर हे ध्यान वेगळे-वेगळे ध्यानाचे पद्धती, टेक्निक्स असतात. मी घेईल-घेईल म्हणते, पण माझ्याकडनं ते होईना. ते घेते एकदा म्हणजे तुम्हाला कळेल. थोडं-थोडं आता प्रशिक्षण जे झालं, 25 जणांना आपण तयार केलं इतरांना सुद्धा, की मी जे करते ते त्या सगळ्यांनी करावं. शाळांमध्ये जावं, आश्रमात जावं, स समाजाच्या कुठल्याही स्तरामध्ये जावं आणि मी जे करते ते त्यांनी सगळं करावं. यासाठी प्रशिक्षण कोर्स केला. ध्यानाचं प्रशिक्षण झालंय. ध्यान योग झालं. आता जीवन कौशल्य जीव प्रक हे कौ प्रशिक्षण सुरू होणार आहे. जीवन कौशल्य म्हणजे तुमच्याजवळ जे आहे ते. आधी गरज तुमची स्वतःची, मग इतरांची. मग तुमच्याजवळ जे आहे तेच तुम्ही जाऊन समाजाला शिकवायचं मोफत. समाजासाठी काम करायचं. कारण तेच सुरू झालेलं आहे. जो ते करेल तोच पुढे जाईल आध्यात्मिक उन्नतीमध्ये. म्हणजे जे काही आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे, की बाबा हे करा, परमार्थ करा, परमार्थ करा. ते केलं पाहिजे. तर सगळ्यांनी आपल्याला तेच सांगितलं. तर हे ध्यानाचं वेगळं आहे. मग आपण काय करतो? ध्यानामध्ये अफर्मेशन आता मी जे म्हटलं सूचना, सूचना देतो. गाईडेड मेडिटेशन आहे. गाईडेड म्हणजे सूचना इथे आपल्याला वेगळ्या-वेगळ्या आहेत. त्या ऐकायच्या आहेत. म्युझिकनी फ्रिक्वेन्सी गाठलेली आहे अभ्यासयुक्त. ज्या चक्राला आपण जे म्युझिक वापरलं, त्या चक्राच्या फ्रिक्वेन्सी बरोबर म्युझिक आहेत. त्यामुळे जो रिझल्ट हवाय तो गाठायला म्युझिक मदत करते. मग या ध्यानामध्ये नवीन लोकांनी पहिल्यांदा श्वासावर लक्ष ठेवलं पाहिजे नवीन जुन्या सगळ्यांनीच. कारण ध्यान म्हणजे बेसिक ध्यान म्हणजे आनापानसती ध्यान. आज मी ते पोस्ट करणार आहे ग्रुपवर. ते करायला लागा तुमचं तुम्ही. रोज 5 मिनिटं स्वतःचं स्वतः. ग्रुप ध्यान एक आणि स्वतःचं स्वतः ध्यान असे 2 ध्यानं आपले जेवढं वय आहे त्याचे मिनिटं झालं पाहिजे. मग ते आनापानसती ध्यान करायला लागा. जे आपली विपश्यना आहे पहिले 3 दिवस तेच चालू असतं. बेस आहे तो विपश्यनेचा. मग ह्याच्यात काय आहे श्वासावर लक्ष द्यायचं. श्वास आला का गेला, आला का गेला. म्हणजे डोळे मिटले रे मिटले की ते सुरू झालं पाहिजे. आणि ते बघत-बघत श्वासावर बघत-बघत ऐकायचे. फील करायचं. आता भावना, भावना काही मूलाधार चक्राशी जास्त रिलेटेड नाहीयेत. त्या स्वाधिष्ठानाशी रिलेटेड दुसरं चक्र आहे ते. कन्फ्यूज व्हायचं नाही इथे अजिबात. तर तरी सुद्धा भावना हा आपला सार आहे. आपल्या प्रिन्सिपलचा सार आहे. कारण विचार जसं सगळं आयुष्य निर्माण करतो, तसं भावना सुद्धा आयुष्य निर्माण करतात. मग या पाण्यात तुम्ही भावना ओतल्यात तर ते पाणी गोड लागणार आहे. नुसतं म्हणून सुद्धा बदलणारच आहे ते स्ट्रक्चर. म्हणून भावना क्रिएशन हे पहिल्यांदाच शिकवलंय. भावना क्रिएट करायची. जे हवंय ते भावना क्रिएट करायची. म्हणजे आपोआप आपलं अस्तित्व ते बनतं. तर याच्यामध्ये जे आहे ध्यान आपलं, ते अफर्मेशन ऐकता-ऐकता भावना जनरेट करता आल्या तर खूपच छान आहे. मग ते रिझल्ट्स लगेच आपल्या आयुष्यात येणार आहेत. तर हे ध्यान कसं करायचं सांगून झालं. आता ध्यानाचे जनरल फायदे काय असतात? तुम्ही श्वासावर ध्यान करायला लागला. ज्या वेळेला श्वासासोबत आपण राहतो, त्याच क्षणाला ब्रह्मरंध्रातून 5 तत्व खेचली जातात. पंचतत्व, पंचतत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे. पंचतत्वांनी हे सगळं आपण जे राहतो ते ब्रह्मांड बनलेलं आहे. मग याच्यामध्ये आता बघा हे सुद्धा तत्वच घेतलं मी. काल माझी ट्रायल चालली होती. दोन्ही मी तत्व घेऊन बघितली. मला झोपच येत नव्हती. तुम्ही बघितलं ग्रुपवर मेसेज शिवसर्वोदय शास्त्राच्या. कालच्या टेक्निकचे रिझल्ट दणदणीत कसे आले. इतके सुंदर दणदणीत रिझल्ट आले, की सगळीकडे आमची बातमी पसरली वाऱ्यासारखी. रेकॉर्ड ब्रेक. आता ते फक्त शिवसाधकांना शेअर केलं. तर हे काल प्रयोग चालले मग झोपच येत नव्हते.
मग आधी हे तत्त्व घेतलं, आकाश तत्त्व घेतलं, वायू कंट्रोल केला, तरी काही नाही झालं. मग हे घेतलं, मग हे पृथ्वी घेतली, जल कंट्रोल केला. मग जरा त्रास व्हायला लागला. मग लगेच पाणी लावलं. आणि झोपले कधी माहिती नाही. मग 1ला झोपले असेल मी साधारण. तर काल का नाही झोप आली, कामं करत राहिले, कामं करत राहिले. मग वेळ टळली की मग असंच हे होऊन जातं. झोप मोड होते मग. आणि काल मला दुपारी पण अजिबात वेळ मिळाला नाही रेस्ट घ्यायला. तर ठीक आहे. तर हे ध्यानाचं पंचतत्व आपण खेचून घेतो. मग शरीर पंचतत्वांनी बनलंय. एखादं तत्व बिघाड झालं की त्रास सुरू होतात. म्हणून आपण पंचतत्वातनं तत्व देतो. तर तेच शरीर ध्यानामध्ये ब्रह्मरंध्रातून सगळं खेचून घ्यायला लागतं. त्यामुळे ध्यानातून पहिलं काय होतं, तर शरीरावर बदल सुरू होतात. पहिलं मानसिक बदल सुरू होतात. आणि ध्यान हे असे मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा वर्गावर नेहमी मुलांना शेवटी म्हणायची. म्हणजे शेवटी म्हणजे बऱ्याच जीवन व्हॅल्यूज द्यायची मी, जीवन मूल्य शिकवली. त्याच्यात त्यांना म्हणायला लागले शेवटी-शेवटी, "तुम्ही ध्यान करा बास. ध्यान केलं तर सगळं काही मिळणार आहे. जे हवं ते ब्रॅकेटमध्ये, नको ते नाही." कारण काय आपल्याला हवं आहे हे सुद्धा कळत नसतं. आपण नाहक सुखाच्या मागं भरकटत चाललेलो असतो. आपले जीवनाचे खूप वर्ष वाया घालवतो. मी सुद्धा तसंच केलं. मला 50व्या वर्षी जाग आली आणि विहंगमची निर्मिती झाली. आज माझं आता 59 वर्ष पूर्ण होईल फेब्रुवारीला आणि 60वं सुरू होईल. म्हणजे हे विहंगमची संकल्पनाच अशी आहे, की मानवाला सुख कशात आहे ते कळलं पाहिजे. मी माझे इंजिनिअरिंग मुलं घडवतीये, उत्तम रिझल्ट लागतायत, युनिव्हर्सिटी रँकर मिळतायत. ते इतके फॉरेनला मल्टीनॅशनल कंपन्यात उच्च पदस्थ राहतायत. मी काय देतीये मुलांना? मग माझ्या लक्षात आलं, अरे पैसा, समृद्धी किंवा समृद्धी म्हणजे पण ते नाही, पैसा आपण जे म्हणतो, हे म्हणजे सुख नाहीये. शिक्षण म्हणजे सुख नाहीये. मानवाचा जन्म सुखासाठी झालेला आहे. मग हे सुख कोणतं? 50व्या वर्षी मला कळलं, की सुख वेगळंच आहे. आपण जे धडपड केली आयुष्यात. मी एवढी सक्सेसफुल झालीये. एकदा तुम्ही माझी बायोग्राफी बघा. केवढे माझे अवॉर्ड्स आहेत इंटरनॅशनल सुद्धा आणि केवढं मी ज्ञान घेतलंय. कौतुक म्हणून नाही, एक व्यक्ती म्हणून बघायचं. काय-काय धडपडत होती बाई आणि काय-काय अचीव्ह केलंय, काय-काय सक्सेस मिळालंय. काही मिळालं नाही असं काही नाही. सगळी सुख माझ्या ह्याच्यात आहेत. पण जेव्हा दुःखही आलं, मनाला पचवता नाही आलं, तेव्हा जीवनात प्रवास सगळा चांगला सुरू झाला आणि चांगल्या वाटेवर मी काम करू लागले. तर हे म्हणजे पंचतत्व खेचून, खेचून, खेचून आपल्याला पहिल्यांदा जाणवतं, की ध्यान घडतंय, पंचतत्व खेचली जातायत म्हणजे काय? बघा आता हं, ध्यानाचे फायदे कसे बघायचे, रिझल्ट कसे बघायचे. मग पहिलं म्हणजे श्वास गती कमी व्हायला लागते. श्वासगती. आता होणार नाही. आता हे वेगळं ध्यान आहे जरा. उलट तुमची काही वेळेला श्वासाची गती वाढेल, जशी गरज आहे तशी. पण श्वासाची गती कमी व्हायला लागली, की पंचतत्व खेचून घ्यायला लागले. एक लक्ष ध्यान गाठल्याचं. विचार येऊ देत. विचार येणारच आहेत. उलट मी वेगळं सांगते, की तुम्ही त्याच विचारांवर राईड व्हा. ध्यानात जे येतायत ते. तर तुम्हाला गाईडिंग असतात विचार. चांगले विचार येत असतात, संकेत मिळतात, इन्स्टिंक्ट्स मिळतात. आपण बघितलं मुलाधाराच्या फायद्यामध्ये अंतर्ज्ञान शक्ती वाढते. आपली आंतरिक शक्ती वाढते. आता जो कोर्स झाला मध्ये माइंड अँड सोल 8 दिवसाचा मोफत कोर्स झाला. 5 ते 10,000 पेक्षा खाली नसती फी त्याची कुठेही इतर ठिकाणी. असे सुंदर टेक्निक घेतले, चर्चा केली, डिस्कशन केली आणि त्याच्यामध्ये ध्यान सुद्धा खूप एकदम सुंदर डिझाइन केले. रिझल्ट येणारे ध्यान. मग हे एवढं मोफत चाललेलं आहे. म्हणून थोडंसं एक आपलं नियमबद्धता. काही अवघड नाहीये. सोपेच नियम आहेत. इतके काही अवघड नाहीये. तर याच्यामध्ये मग हे लक्षात येतं पंचतत्व खेचून घेतल्यामुळं शारीरिक, मानसिक फायदे व्हायला लागतात. आणि ते ओळखायचं कसं तर पहिल्या श्वासाच्या गती कमी होणार. जास्त झाली तर एनर्जीची गरज आहे शरीराला. मग एवढं बेसिक ध्यानाचा फायदा सांगितला, की सगळं आयुष्यातलं मिळणार आहे, जे हवं आहे तेच, योग्यच मिळणार आहे. नाहक आपण पळणार नाहीये, धावणार नाहीये. वैराग्य तर हळू-हळू येणार आहे.
ना कपड्यांची इच्छा राहणार आहे, ना दागिन्यांची इच्छा राहणार आहे, ना फिरण्याची इच्छा राहणार आहे. कारण हे वेडेपणा आहे, शुद्ध वेडेपणा आहे हा. आपण यासाठी जन्म घेतलेला नाहीये. आपला जन्म आहे, आपण आपला सर्वांगीण म्हणजे आध्यात्मिक कोण आहोत? जीवनाचा अर्थ काय आहे तो समजून घेणं आणि त्यासाठी जीवन जगणं. ह्यासाठी आपण आलोय जे फक्त मनुष्य जातीत होतं. मनुष्याच्याच शरीराला करता येतं. मग हे काय? तर आपण जे म्हणतो चैतन्य, चैतन्य. मी चैतन्य आहे हे समजून घेणं. मी कोण आहे हे समजून घेणं. मी शरीर नाहीये त्यामुळे खाणं-पिणं, चोचले हे काही याचे अर्थ नाहीत. यासाठी आपण आलेलो नाही. हां, बेसिक नीड आहे ती. म्हणून तर जरुरीपुरतं खावं. पण ध्यानाने ते पण कमी होतं. ध्यानाने भूक, वासना सगळ्या वासना कमी होतात. या इच्छा म्हणजे वासना आहेत. घर हवं ही वासना आहे. गाडी हवी ही वासना आहे. हे कळायला लागतं आपण ध्यान करून. मग आपण जी धाव-धाव, धाव-धाव जे दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे, ते हळू दुःख वाटतच नाही. वैराग्यता, स्थिरता येते. मूलाधाराचे फायदेच किती सुंदर आहे बघा ना. स्थिरता, सातत्य, चिकाटी, प्रॅक्टिकॅलिटी. सुंदर असं मूलाधार चक्र आहे आणि हे मूलाधार चक्र बॅलन्स होत झालं, की जवळ-जवळ 60 ते 80% इतर चक्रांना ऊर्जा मिळणार आहे. मग आता हा बेस सांगून झाला मी ध्यानाचा. आता आपलं चक्राध्यान काय करणार आहे रिझल्ट्स. आपलं चक्राध्यान असं डिझाइन केलेलं आहे, की त्या चक्राचे पहिले फायदे लगेच दिसणार आहेत. मग बघा कोणाचे गुडघे दुखायला लागले, कोणाच्या मांड्या मी तुम्हाला सांगते माझं सुद्धा दोन्ही गुडघे जाम ठणठणत आहेत रात्रीपासून आणि मला काही गुडघेदुखी वगैरे नाहीये. माझे गुडघे अगदी क्वचित वर्षातनं एखाद्या वेळेस दुखतात. क्वचित तोही एखादा. तोही गुडघ्यातला कुठलातरी भाग. पण कालपासून नुसते ठण चालले. म्हणून खरं मला झोप येत नव्हती. मग आता व्हर्टेक्स करावं, पाण्याला सूचना द्याव्या, तर पाणी पण जवळ नव्हतं. मला उठायचं नव्हतं. मी आपलं हे माझ्याजवळ असतं मी लावलं. तर हे सगळं होणार आहे मूलाधाराचं. मूलाधाराने काय फरक पडणार आहे? नवीन लोकांना सुद्धा. अफर्मेशन तुम्ही ऐका, बीजमंत्र म्हणा. नवीन लोकांनी 3दा मंत्र म्हणा बीजमंत्र. नंतर 5 वेळा म्हणा. 11च्या वर कोणीच जायचं नाहीये. जुन्या लोकांनी पण जायचं नाहीये. लाल रंग बघा, आता काल त्या सरांनी लिहिलंय, की लाल रंग भयानक वाटायचा. आता छान वाटतो. म्हणजे उमंग तयार करतो. किती बदल झाला बघा 2 दिवसात बदल झाला. याचा अर्थ काय झाला? लाल रंग भयानक वाटायचा तो आता जोशपूर्ण वाटतोय, उमंगपूर्ण वाटतोय. म्हणजेच त्या मूलाधाराचं प्रेम जे काही आपण म्हणतो, कनेक्टेडनेस वाढवणं, प्रेम वाढवणं ते सुरू झालं. भीती कमी व्हायला लागली. म्हणजे इतके बदल जर 2 दिवसात गाठणार आहे, तर 5 दिवसात केवढं गाठणार आहे आपण? मग याच्यामध्ये आपल्या चक्राधाराचे फायदे दणदणीत लगेच दिसायला सुरुवात. डे 1 मग पहिलं काय मूलाधारामुळं? तर मूलाधारामुळं हाडं. मूलाधारामुळं हाडं. आता मूलाधार खाली आहे आपल्या जननेंद्रियाच्या इथे आहे. शिवणीला जिथे बैठक आपण बसतो आणि जिथे टच होतं पृष्ठांग खुर्चीला, तर मी खुर्चीवर बसलीये. तुम्ही जमिनीवर बसला तर जमिनीला, बेडवर बसला असाल तर बेडवर. जिथे तो कनेक्टेड होतो शिवणीचा भाग गुदद्वाराचा, तिथे ते मूलाधार आहे. मग पहिले तिथले जननेंद्रिय काम करणार, शारीरिक स्वास्थ्यता आणणार. बघा पहिल्या दिवशी एका मॅडमनी लिहिलंय, दुखायला लागले तिथे. दुखणार, लक्षात घ्या. मग मूलाधार म्हणजे हाडं, मूलाधार म्हणजे जननेंद्रिय, मग मांड्या, गुडघे, पाय, पोटऱ्या, कोणाकोणाच्या पोटऱ्या दुखतात. कोणाकोणाला कसले त्रास असतात पायांचे. ते सगळं. नंतर दात, हाडं म्हणजे दात आलं ना? दात, मग हाडं म्हणजे सगळीच हातापायाची हाडं. दात आणि केस, कांती हे मूलाधाराचे फायदे. प्रश्न विचारू नका. इथे वैयक्तिक काही चाललेलं नसतं. वैयक्तिक तुम्ही ग्रुपवर विचारा. इथे मी ग्रुपसाठी सगळं सांगते.
तर याच्यामध्ये जननेंद्रियाचं म्हटलं तर आलंच. जननेंद्रियाचं म्हणजे काय? जननेंद्रियाचे सगळे रोग घेऊ का मी? हाडं म्हणजे हाडाचे सगळे रोग घेऊ का? तर हे सगळं होतं आपल्या चक्रा ध्यानाने डे 1 पासून. मग आता हे जर सगळे फायदे शारीरिक सांगितले मी, हे तर सगळ्यांना होऊन गेलेले आहेत. आध्यात्मिकही फायदे, मानसिक होणारच आहेत. मानसिक सांगून झाले तुम्हाला गुण म्हणजेच मानसिक. म्हणजे एक छान वाटणार आहे, जीवनात आनंद निर्माण होणार आहे. सुंदर वाटणार आहे जीवन. कारण व्यथा कमी व्हायला लागणार आहेत. मग याच्यानंतर मानसिक फायदे होणार आहेत. आपण स्टेबल राहणार आहे. थोडी-थोडी आपली हे जे आहे कनेक्टेडनेस वाढत, स्टॅबिलिटी वाढत जाणार आहे, स्थिरता. हे सगळं आपोआप मानसिक घडणार आहे. सहन करण्याची ताकद वाढणार आहे. भीती जाणार आहे आपली हळू भीती. अजून स्वाधिष्ठानाचं भीतीचं अजून स्वाधिष्ठान आहे. तर हे सगळं मानसिक होणार आहे. मग आध्यात्मिकही होणार आहे. आता आध्यात्मिक म्हणजे काय? तर आपण चेतना आहोत. म्हणून मी काल प्रश्न विचारला, कोणाकोणाला व्हायब्रेशन जाणवले, झटके बसले. मग झटके, व्हायब्रेशन ही काय चेतना आहे. चेतना, कॉन्शियसनेस आणि मग कॉन्शियसनेस, चेतना एका लेव्हलवर स्थिर झाले, की तयार होतं चैतन्य आणि आपल्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी, मी चैतन्य आहे. चैतन्य. स्थिर माझं चेतना. चेतना डगमगत नाहीये. मग मी चेतना आहे, हेच तर आपण अनुभवतोय. काही लोकांनी लिहिलंय तिथे, मी थांबवलंय प्रश्न. मग हे सगळे रिझल्ट्स मिळणार आहेत. सगळ्यांना, नवीन लोकांना, जुन्या लोकांना, सगळ्यांना मिळणार आहे. आता प्रश्न निर्माण होतो, बाकीच्यांना मग व्हायब्रेशन जाणवले, धक्के जाणवले, आम्हाला का नाही? तर याच्यामध्ये सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचंय, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. प्रत्येकाची व्यक्तिमत्व वेगळं आहे. प्रत्येकाची गरज वेगळी आहे. मग माझे गुडघे दुखतायत, या अर्थी काहीतरी क्लिन्झिंग सुरू झालेलं आहे. हे लक्षात घ्यायचं. दुखणार आहे काहींचं नाही दुखणार. कोणाचं शरीर जड होणार आहे, तर कोणाचं हलकं-हलकं होणार आहे. कोणी म्हणणार आहे, "मी उडत होतो, मी हलकं झालो, मी लाईट झालं." कोणी म्हणणार आहे, "जड झालंय शरीर." मग बघा मी काल किती वाजता उठले? काल का परवा? काल. आठवत नाही मला बघा. उशिरा उठले मी. बहुतेक काही जण उशिरा उठणार आहे. आणि ही झोप अमेझिंग कार्य करणार आहे. शरीराच्या प्रमाणे तुमच्या ज्या काही नीड आहे, तुमची आध्यात्मिक उन्नती करून घ्यायची म्हटलं, तरी सुद्धा ते तुम्हाला झोपवणार आहे. झोपेत काही-काही घडवणार आहे. म्हणून ध्यानानंतर झोपायला सांगितलंय. आणि आमच्या लोकांनी काय केलं, प्राणायामच लवकर करून घेतला. मी सांगत होते चक्राध्यान सुरू होतोय. नाही जमणार तुम्हाला 7 वाजता प्राणायाम. दोन्ही दिवस उठले नाहीत काही लोक. शक्यच नाही. आणि तुम्ही जर लगेच उठून बसलात, तर तुम्हाला इतकं अमेझिंग फायदे मिळणार नाहीत. लगेच संसाराला लागला, लगेच तिथे प्राणायामाला बसलं. नाही चक्राचे रिझल्ट गाठू शकणार. एवढी अमेझिंग ऊर्जा काम करते, तिलाच तुम्ही वाव देणार नाही. आणि ह्यांना सगळ्यांना अनुभव होता, तरी सुद्धा ह्यांनी सगळ्यांनी वेळ बदलून घेतली. मी म्हटलं बघू द्यात, अनुभवाने शिकू द्यात. मला काय आता सुद्धा आता बदलायचं चाललंय वेळ. मी काय मध्ये येणार नाहीये. तुमचं तुम्ही ठरवा. ठीक आहे. तर या गोष्टी आहेत. तर मग आता हे सगळं घडणार आहे. मग महत्वाचं सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय, ग्रुपवर काय चाललेलं आहे, मला का नाही हे म्हणायचं नाही. कारण ही वासना आहे. शरीर वेगळे, प्रवास वेगळा आहे. काहींनी मागच्या जन्मी साधना केल्यात. काही जण माझ्याबरोबर 4 वर्ष आहेत, 3 वर्ष आहेत, काही वर्ष 2 वर्ष आहेत. पण एवढं मात्र नक्की, की इतर ठिकाणी तुम्ही 10-10 वर्ष जे केलं नाही, ते इथे तुम्हाला लगेच सुरू होणार अनुभव. इथे अनुभवावर फोकस. हे करा आणि हे आजच्या आज प्राप्त करा. काही असू देत, पैसा असू देत, नाही तर वाटेल ते असू. इथे रिझल्ट्स आहेत. इथे वैयक्तिक सगळं आहे. तुमच्या प्रत्येक मेसेजला, प्रत्येक ग्रुपवरच्या माझं गाईडन्स आहे, मार्गदर्शन आहे, रागवणं आहे, प्रेम आहे, सगळं आहे. रागवलं तर लक्षात बिलकुल ठेवायचं नाही. अपमान समजायचं नाही, इगो आणायचं नाही. ते टिकून राहिलेत. ज्यांनी इगो आणलात ते सोडून गेले. ज्यांनी मला फटके दिले,
ते पण सोडून गेले. काहींना सोडून जावं लागलं. फोर्सफुली मी काढून टाकलं. इथे व्यवस्थित वागावं लागतं. सचोटी पहिल्यांदा महत्वाची. प्युअर माइंड लागतं इथे. तुम्ही प्युअर माइंड नसेल, तर तुम्हाला माझ्याकडनं पहिल्यांदा धक्का. कारण शिवसहृदयशास्त्र यासाठी शिकायचं, की निसर्गाची साथ केव्हा मिळते. म्हणून सगळ्या नवीन लोकांनी, जुन्या लोकांनी 23 तारखेला यायचे पिरॅमिडला. यावेळेला मी सगळ्यांना ओपन ठेवलेला आहे हा वर्ग. काही हेतूनी, काही उद्दिष्टांनी. कारण आपण उद्दिष्ट घेत-घेत टप्पे गाठतो. इतरांसारखं नाही हा लॉन्च केला, तो लॉन्च केला. तसं नाहीये इथे. इथे शाळेसारखे पहिली झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरीला आणलं जातं तुम्हाला. त्यानुसार चॉकआउट आहे सगळा सिलॅबस. म्हणून आपण कोर्स म्हणतो. कार्यक्रम शब्द क्वचित वापरतो. आपण कोर्स म्हणतो. कारण विचारपूर्वक डिझाइन केलाय. साधकांना कुठून कुठं न्यायचं. आता हा जो 23 तारखेचा लॉन्च झालाय त्यासाठी लॉन्च झालाय. ओपन का ठेवलाय? बरेच नवीन जण आलेत. बरेच लोकांमध्ये गरज दिसतीये. म्हणून सगळ्यांनाच ओपन ठेवला. तिथे आलं कारण आता पहिला कोर्स वेबसाईट नाहीये. वेबसाईटवरचे कोर्सेस नाहीयेत. इतर वेळेला मी करायला सांगायचे. म्हणून ते 23 तारखेला येणं सगळ्यांनी गरजेचं आहे. ज्याने आणि जुन्या लोकांना फ्री ठेवलंय नवीन वर्षानिमित्त. कोणाला काही रिपिटेशन हवी असेल या फ्री सगळं. नाश्ता, जेवण तुमचं सगळं हे. त्याला काही नाहीच आहे. त्याची संधी घेतली पाहिजे ना. मग संसारातनं वेळ काढला पाहिजे. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आता हे सगळे फायदे होणार आहेत. मग बघायचं नाही. महत्त्वाचं मला सांगायचंय, इतरांकडे बघायचं नाही, की हां, मला का होत नाही, दुःख वाटून घ्यायचं नाही. आपल्याला ते शरीर जड का होतंय, त्यांचं का हवेत उडतायत? त्यांचं शरीर आहे, त्यांच्या शरीराची गरज आहे. आपल्या शरीराची गरज वेगळी आहे. मग जड झालंय, दुखतंय, तर वाईट का? हे सांगायला मी आज वेळ घेतेय. कारण हे फार महत्वाचं आहे बेसिक. नाहीतर मग एकदा मन उडालं, की मग नाही लागत. मग ध्यानही करत नाहीत ते. आपल्याला काही व्हायब्रेशन नाही म्हणून सोडून देतात. माझं काही ध्यान घटतच नाही, जाऊ देत. मग हे बघायचं आहे. मग जड का होतं? तर ते कार्य करते. ऊर्जेची सवय नाही. ऊर्जा खूप आली आहे आपल्याकडे. कार्य करून घ्यायला आलेली आहे. मग तिचं क्लिन्झिंग सुरू आहे म्हणून शरीर जड झालंय. म्हणून ते दुखतंय. साठवलेलं तिथे बाहेर येतंय. बघा दिवा कसा विझतो आपला. मेणबत्तीचा दिवा, परत ज्योत, आपला दिवा फडफड, फडफड करतो आणि मग विझतो ना, तेल संपत आल्यावर. म्हणजे फडफडून विझतो. तसंच इथे फडफडणार आहे आणि मग बंद होणार आहे ते. म्हणून थांबवायचं नाही दुखत असलं तरी द्या. नाहीतर मानच दुखतील, मांड्याच दुखतात, जाऊ दे बाई असं नाही. मग याच्यामध्ये बरेच तुम्हाला वाटणाऱ्या वाईट गोष्टी घडतात. काय घडतात? जड होतं, दुखतं, तुम्ही झोपून राहता. काही वेळेला सगळ्यांना माहिती आहे आपण नंतर 9-9, 10-10, 11-11 वाजता उठलोय. मग त्यावेळेला काय घरातले वाटेल ते बोलतील. त्याला उत्तर कशी द्यायची तुम्ही बघायचं. तुम्हीच रात्री तयारी करून ठेवत चला. तयारी करून ठेवली की पटकन स्वयंपाक होतो. मग काय झोपा 11 पर्यंत. हे सगळी चांगली गोष्टी आहेत. गरजेच्या गोष्टी कुठेही पैसे देऊन हजारो, लाखो रुपये देऊन जे होणार नाही, ते इथे घडतंय. लाखो म्हणजे ध्यानातनं असे आलेत, की पित्त, ॲसिडिटी लाखो रुपये खर्च केले त्या ॲसिडिटीवर. इथे लगेच चक्रा ध्यानातनं पहिल्या, दुसऱ्या चक्रालाच ॲसिडिटी गायब झाली आहेत डॉक्टरांचे म्हणजे स्वतः इंजिनिअरिंगचे डॉक्टर, युनिव्हर्सिटीत कामं करणारे लोकं आले, लाखो रुपयांचे खर्च केलेले परिणाम साधले आणि बंदही झाले ध्यान करणं. त्यांचं उद्दिष्ट तेवढंच होतं, मला हा त्रास खूप होतोय, माझ्या गोळ्या औषधं चालल्यात झालं. नंतर सातत्य राहत नाही. तर हे महत्वाचं आहे. म्हणून मग वाईट वाटून घ्यायचं नाही. दुखतं, मग उलट्या सुद्धा होतात लक्षात घ्या. क्लिन्झिंग सुरू झालं, किती कर्म साठवले, किती मागच्या जन्माचे प्रोग्राम साठवले, व्हॉमिटिंग होणार आहे. 7 दिवस, 5 दिवस व्हॉमिटिंग होऊ शकतं. ताप येतो. पण इथे फरक आहे. व्हॉमिटिंग झालं, वीकनेस नाही येणार. ताप आला, वीकनेस नाही येणार. हे ओळखायचं. मग तापात आपण जसं डल होतो तसं नाही होणार. आपण झोपून जरी राहिलोय 10-10, 11 पर्यंत आपल्याला डलनेस नाही येणार. आपल्याला तृप्ती असणार आहे. एक अमेझिंग कशी वेगळी झोप झाली. मग काल मी टाकलं, मी प्लॅनेटवर फिरून आलो. मग त्या मॅडमनी टाकलं. म्हणून मी प्रश्न विचारले. मग स्वप्न कोणाकोणाला आठवतात? म्हणजे इथे कॉन्शियसनेस वाढत चाललाय. तुम्हाला स्वप्न आठवायला लागली. पाठ थोपटून घ्या. बरेच स्वप्नातले डिटेल्स आठवायला लागलेत. म्हणजे ध्यान झाल्यानंतर झोपेतले हं. आधीचेही आठवतील.
मग चेतना वाढली म्हणजे रिझल्ट केवढे दणदणीत आहेत. मग आता मी जेव्हा प्रश्न विचारते, त्यावेळेला 5 ते 10 उत्तर बास झाली. प्रश्न का विचारते? एक मला हवं असतं, की हा रिझल्ट येतोय का नाही? दुसरं म्हणजे इतरांनी त्याच्याकडे लक्ष द्यायचंय, निरीक्षण करायला पाहिजे. अरे, स्वप्न आपल्याला आठवतंय का बघावं? अरे, धक्के आपल्याला बसतायत का? मग बघावं. एवढ्यासाठी ते प्रश्न आहेत. नाराज होण्यासाठी नाही. नाराज होईल तर संपेल. माझं ध्यान होत नाही, त्यांना फायदे होतात, मला होत नाही, असं म्हणून चालणार नाहीये. इथे जर मी माझ्या खांद्यात काही साठवलं असेल, तर माझा खांदा धपकन असा धपकन मला ते जे लोकं म्हणतात ना, असं एकदम हे झालं तसं होणार आहे. माझे जर कर्म मागच्या जन्माचे काढायचे असेल, तर माझी मान अशी घुमणार आहे. बाकीच्यांची काय घुमायची गरज आहे? घुमेल सुद्धा, त्यावेळेला घुमेल. जिथे ज्यावेळेला ते क्लिन्झिंग सुरू होईल, त्यावेळेला ते होईल. झालं पाहिजे असं काही नाही. काहींना धक्के नाही बसत, काहींना व्हायब्रेशन नाही, हलणं नाही, डोलणं नाही. म्हणजे त्यांचं क्लिन्झिंग होत नाही का? होत असतं. त्यांचं ते चांगलं पण आहे, वाईट पण आहे. वाईट म्हणजे इथे ऊर्जा दिसत नाही स्पष्ट. पण काम चालूच असतं. तर या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा. मग असा वेळ लागतो. मी बोलत गेले, की मला नूतन मॅडम म्हणत होत्या, की जास्त बोलायला नको. पण हे नवीन लोकांसाठी मी बोलत आहे. तर चला आता नूतन मॅडम शेअर करतील. तर हे फार महत्त्वाच्या गोष्टीत वाईट वाटून घेऊ नका आणि प्रश्नांची उत्तरं लगेच थांबवा. ग्रुपवर काही जरी लिहायचं झालं, तर आधी सगळा वाचत चला. माझी काही इन्स्ट्रक्शन आहे वाचत चला आणि मग काही लिहीत चला. अजिबात त्याच्याकडं काही बघायचंच नाही. मी थांबवा म्हटलं तरी लिहायचं, थांबवा म्हटलं तरी लिहायचं. तिथे गरज नाहीये तुमचं वैयक्तिक बघायची. इथे ग्रुप चाललेला आहे. इतरांनी फक्त बघायचंय ते मला होतंय का नाही. वाईट वाटून घ्यायचं नाही. निरीक्षण करण्यासाठी ते आहेत. एवढं सगळ्यांनी पाळा. ठीक आहे. आणि तुम्ही डायरीत लिहा प्रत्येकाने. आता तुम्ही ग्रुपवर नाही फारसं अगदी खूप छान झालं तर लिहा. नवीन लोकांनी जरूर लिहा. कारण मला गरज आहे नवीन लोकांचं काय चाललंय, नवीन लोकांना काही होतंय का नाही. म्हणून पण मग मी इथे काल आले. काल मला नवीन लोकांचं अपेक्षित होतं. परत जुन्याच लोकांनी लिहिणं सुरू केलं. म्हणून नवीन लोकांनी बोलायचं आणि शनिवारी जो बोलणार नाहीये, त्याला सोमवारी मिळणारच नाहीये स्वाधिष्ठान चक्र ध्यान करायला एवढं लक्षात घ्या. मला बोलता येत नाही, मला वेळ नव्हता, मी लग्नाला गेलते, मी प्रवासात होते, मी आजारी. मला बिलकुल चालणार नाही. 5 दिवस मी एवढं फ्री मोफत दिलेले. केवढे पैसे आहेत बघा. 4 दिवसाच्या ध्यानाच्या ट्रेनिंगला 3,500 आहे. आमच्याच साधकांना मेसेज टाकले, "हे एवढे का पैसे?" आणि इथे काय चाललंय अमूल्य केवढं मोठं चक्रध्यान आहे. चक्रध्यानाचे कोर्सेस तुम्ही बघा 1-2 दिवसाचे ₹5,000-5,000 चाललेत. इथे तर एवढं नॉलेज तुम्हाला कुठेच मिळणार नाहीये. कमीत कमी हा 25,000 चा कोर्स म्हणायला पाहिजे. एक-एक आठवडा आपण घेतोय. मग तुम्हाला वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही का? हो, होस्ट बनवते नूतन मॅडम. आवाज द्या तुम्ही. बोला जरा. हं. हॅलो, तर येतोय का आवाज? थांबा मला रेकॉर्डिंग